नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल। चला तर आज आपण पाहूया आरोग्य विभाग ठाणे भरती 2024। पहा, आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे ठाणेची। तर पहा कुठले कुठले पोस्टसाठी आहे आणि शैक्षणिक पात्रता काय आणि मानधन काय ते आपण पाहूया। तर पहा, स्त्रीरोग तज्ञ, तर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा MBBS MD DNB OB GY। तर यासाठी तुम्हाला इथे 1,10,000 एवढे इथं मानधन असणार आहे। पहा, इथे कास्टनुसार तुम्हाला इथे दिलेले आहे। अनुजाती 2, अनुजमाती 1, विजा 1, भज 1, भजक 1, भजड 1 नाही इथे, आणि इतर मागासवर्ग 4, आदू ग 2 आणि खुल्याचे 8 असे एकूण 20 जागा आहेत। पहा, आणि यामध्ये MBBS DGO हे सुद्धा इथे शैक्षणिक अर्हता दिलेला आहे यासाठी, आणि प्रतिमाह मानधन हे 45,000 इतके आहे। त्यानंतरची पोस्ट पहा, बालरोग तज्ञ, अनुजाती 1, विजा 1, खुला 2 असे एकूण 4 आहे। यामध्ये तुम्ही पात्रता पहा MBBS MD पेडियाट्रिक्स किंवा MBBS DTH झालेलं पाहिजे, आणि 1,10,000 एवढे इथं मानधन तुम्हाला भेटणार आहे। आणि या अर्थासाठी 85,000 इतके तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे। त्यानंतर आहे शल्यचिकित्सक, यासाठी एकूण 4 जागा आहे, कास्टनुसार आहे, पाहून घ्या। त्यानंतर MBBS MS हे इथं पात्रता तुम्हाला पाहिजे, आणि 1,10,000 एवढे तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे। त्यानंतर पहा फिजिशियन, अनुजाती 1, विजा 1, खुला 2 असे एकूण 4 आहे। MBBS MD मेडिसिन यामध्ये तुमची पात्रता पाहिजे, आणि 1,10,000 एवढं तुम्हाला इथे मानधन भेटणार आहे। भूलतज्ञ, या पोस्टसाठी पहा एकूण 4 जागा आहे, खुल्याचे 2, विजा 1, अनुजाती 1। MBBS MD आणि अनेस्थीशिया हे तुमचं इथं पोस्ट पाहिजे, तुमची पात्रता आहे। 1,10,000 एवढं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे। किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला MBBS DA हे तुमचं झालेलं पाहिजे, यासाठी तुम्हाला इथं 85,000 इतकं मानधन वेतन भेटणार आहे। त्यानंतर आहे नेत्रशल्यचिकित्सक, यासाठी 4 पोस्ट आहे। MBBS MD ऑप्थल्मोलॉजिस्ट हे तुमचं इथं पोस्ट पाहिजे, आणि 1,10,000 एवढं तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे। त्यानंतर पहा, किंवा MBBS DOMS हे तुमचं इथं झालेलं पाहिजे, यासाठी वेतन 85 असणार आहे। वैद्यकीय अधिकारी, यासाठी तुम्हाला पहा हे इथं 12 वॅकन्सी आहे, आणि 75 एवढं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे। यासाठी तुम्हाला MBBS पाहिजे, आणि हे तुम्ही वाचून घ्या, मराठी भाषेचे ज्ञान वगैरे पाहिजे। त्यानंतर पहा परिचारिका स्टाफ नर्स, 8 पोस्ट म्हणजे 8वा पोस्ट आहे। यासाठी एकूण 100 जागा आहेत, आपल्या कास्टनुसार इथं जागा आहेत। खुला पहा 38, आधू 10, इतर मागासवर्ग 19, विमाप्र 2, भज 2, भजक 4, भजब 2, विजा 3, अनुजमाती 7 आणि अनुजमाती 13। तर यासाठी 30,000 एवढं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला इथं डिप्लोमा झालेला पाहिजे, स्टाफ नर्स वगैरे। त्यानंतरची पोस्ट पहा प्रसाविका, यासाठी 100 इतकी जागा असणार आहे। यासाठी तुम्हाला इथं ANM झालेलं पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, आणि SSC 10वी ANM अभ्यासक्रम पूर्ण 18,000 एवढं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे। त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर, हे तुम्हाला इथं 1 जागा आहे, आणि 30,000 एवढं मानधन असणार आहे, आणि अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण पाहिजे तुम्हाला इथं। त्यानंतरचं पोस्ट पहा फिजिओथेरपिस्ट, यासाठी तुम्हाला 1 पोस्ट आहे, 30,000 मानधन भेटणार आहे। यामध्ये तुम्हाला इथं तुम्हाला BPTH वगैरे झालेलं पाहिजे, किंवा MPTH। तर त्यानंतर डायटिशियन ही 1 पोस्ट आहे, यासाठी 1 जागा आहे, 30,000 मानधन भेटणार आहे तुम्हाला इथं। तर यामध्ये तुम्हाला होम सायन्स वगैरे झालेलं पाहिजे इथे,
आणि पहा मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे, आहार तज्ज्ञ वगैरे, म्हणजे इथं फूड विषयासह तुम्हाला इथं पदवी झालेलं पाहिजे. त्यानंतर पहा ऑक्युपेशनल थेरपिस्ट यासाठी एक पोस्ट आहे. यासाठी तुम्हाला BOTH हे तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. 25,000 मानधन भेटणार आहे आणि इथे 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे. त्यानंतरची पोस्ट आहे स्पीच थेरपिस्ट. यासाठी तुम्हाला SLP या विषयामध्ये पदवी पाहिजे आणि 25,000 मानधन इथं तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतरची पोस्ट पहा पब्लिक हेल्थ नर्स. यासाठी तुम्हाला इथं एक जागा आहे. पहा एक जागा आहे, 25,000 मानधन आहे इथं. यामध्ये तुम्हाला नर्सिंग मिडवाईफ डिप्लोमा वगैरे इथं मागितलेला आहे. त्यानंतर मेडिकल रेकॉर्ड कीपर हे पोस्ट आहे. तर यासाठी तुम्हाला 25,000 इतकं मानधन देणार आहे आणि BSc वगैरे इथं झालेलं पाहिजे, तुम्हाला पदवी पाहिजे. त्यानंतर पहा सायकॅट्रिक काउन्सिल. तर इथं तुम्हाला 2 जागा दिलेली आहे. तर यासाठी 25,000 इतकं मानधन देणार आहे. वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक यासाठी 3 जागा आहे, 25,000 मानधन आहे. MSW वगैरे तुमचं इथं झालेलं पाहिजे, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक या पोस्टसाठी. त्यानंतरचं पोस्ट पहा सायकॅट्रिक सोशल वर्कर. 2 जागा आहे, 25,000 मानधन आहे. MA MSW वगैरे झालेलं इथं तुम्हाला किंवा MSc असं पाहिजे. त्यानंतर ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर 2 जागा आहे, 25,000 मानधन आहे. तर पहा आणि इथं तुम्हाला PGDTT यामध्ये तुम्हाला इथं MSc वगैरे झालेलं पाहिजे किंवा BSc हे असं किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, ब्लड बँक टेक्नॉलॉजी यामध्ये 6 मंथ्स एक्सपिरियन्ससुद्धा इथं पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरचे पोस्ट पहा औषध निर्माण अधिकारी मिश्रकमध्ये B फार्म झालेलं पाहिजे, 25,000 मानधन आहे तुम्हाला इथं. त्यानंतर आहे दंत हायजिनिस्ट. तर यासाठी एक पोस्ट आहे, 25,000 मानधन आहे. यामध्ये तुम्हाला हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. त्यानंतर CSSD सहाय्यक 3 जागा आहे यासाठी. तर यामधील पदवी का पाहिजे तुम्हाला CSSDमध्ये आणि 25,000 मानधन मागितलेला आहे तुम्हाला इथं. 3 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे. त्यानंतर आहे पोस्ट इलेक्ट्रिशियन. यामध्ये तुम्हाला SSC होऊन तुम्हाला इलेक्ट्रिशियनमध्ये डिप्लोमा पाहिजे आणि 25,000 मानधन एवढं मागितलेलं आहे. डेप्युटी लायब्ररीयन ग्रंथपाल यासाठी तुम्हाला इथे एक पोस्ट आहे, 25,000 मानधन आहे. BLIP किंवा MLIP इथं पाहिजे. MLIP असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे. नंतरची पोस्ट आहे लायब्ररी असिस्टंट. एक पोस्ट आहे. इथे तुम्हाला विज्ञान शाखेची पदवी मागितलेली आहे आणि लिप असल्यास प्राधान्य म्हणजे BLIP MLIP वगैरे असं कोर्स पाहिजे तुम्हाला इथं आणि 25,000 इथं तुम्हाला वेतन भेटणार आहे. क्युरेटर ऑफ म्युझियम यामध्ये 2 जागा आहे, BSc पदवी पाहिजे तुम्हाला इथं. म्युझिओलॉजी विषयामधील पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, 25,000 इथं तुम्हाला मानधन असणार आहे. त्यानंतरचं पोस्ट पहा आरोग्य निरीक्षक 2 पोस्ट, 25,000 मानधन. इथं विज्ञान विषय पदवी तुम्हाला पाहिजे आणि स्वच्छता निरीक्षक या विषयामध्ये तुम्हाला पदवी का पाहिजे. त्यानंतरचं आहे आर्टिस्ट. यामध्ये एक पोस्ट आहे, 25,000 मानधन आहे. त्यामध्ये तुम्हाला फाईन आर्ट पदवी पाहिजे आणि फोटोग्राफी किंवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. त्यानंतर आहे फोटोग्राफर. यामध्ये एक पोस्ट आहे, 25,000 मानधन आहे. GDR वगैरे तुम्हाला इथं पदवीधर पाहिजे आणि कोरल ड्रॉ किंवा फोटोशॉपमध्ये तुम्हाला कोर्स करणं आवश्यक आहे. तर पहा इथे मुलाखतीचा दिनांक दिलेला आहे तुम्हाला या विषयामध्ये 26/2/2024. तर यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर तुमच्या इथं पोस्टनुसार तुम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं स्क्रीनशॉट वगैरे काढूनसुद्धा पाहू शकता.
त्यानंतर पहा इलेक्ट्रिशियन, दंत हायजिनिस्ट, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर या पोस्टसाठी तुम्हाला इथं असे एकूण 9 पोस्टसाठी तुम्हाला 27 तारखेला 27/2/2024ला बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर 28 तारखेला आहे. त्यानंतर 29 तारीख आणि 1 तारीख हे एवढे इथं देण्यात आलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे. वयाची अट पहा 38 वर्ष व मागासवर्गीय मतदारासाठी इथं तुम्हाला 43 इतकं वय सांगितलेलं आहे. पहा ठाणे महानगरपालिका तुम्हाला इथं संकेतस्थळावर भेट द्यायचं आहे. या संकेतस्थळावर तुम्ही इथं भेट देऊ शकता. तर यानंतर तुम्हाला पहा तर ही जे पोस्ट आहे ही ठाणे महानगरपालिकेची सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसाच्या कालावधीसाठी भरती करायची आहे. तर जवळपास 6 महिन्यासाठी तुम्हाला इथं भरती होणार आहे. तर दिनांकाचे जे सकाळी 11 वाजता थेट मुलाखतीस तुम्हाला इथं बोलवण्यात येणार आहे, त्या संवर्गानुसार. तर ठीक आहे, तुम्ही पाहून घ्या. कंत्राटी पद्धतीने भरती आहे ठाणे महानगरपालिकेची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.